नमस्कार, रजनी काळभोर किचनमध्ये मी रजनी काळभोर तुमचे स्वागत करते। आज आपण बनवणार आहोत लहानांपासून मोठ्यापर्यंत सगळ्यांना आवडणारी पावभाजी। पावभाजीसाठी सगळ्यात अगोदर आपण बटाटे व सगळ्या भाज्या कुकरला 3 ते 4 शिट्ट्या होईपर्यंत शिजवून घेऊ। भाज्यांमध्ये आपण बटाटे, फ्लावर, वाटाणा, गाजर, शिमला मिरची, श्रावणी घेवडा घेतला आहे। आता आपण पावभाजीसाठी लागणारे साहित्य पाहू। पावभाजीसाठी आपल्याला कांद्याची पेस्ट, टोमॅटो प्युरी, आलं लसूण पेस्ट, चवीपुरते मीठ, चीज किंवा तूप, पावभाजी मसाला, लाल मिरची पावडर, हळद व तेल लागणार आहे। आपल्या भाज्या छान उकडल्या आहेत। येथे आपण बटाट्याचे साल काढून घेतले आहेत। आता आपण बटाटे व सगळ्या भाज्या मॅशरने अशा पद्धतीने मॅश करून घेऊ। बटाटे व भाज्या छान मॅश झाल्या आहेत। आता आपली कढई गरम झाली आहे। त्यामध्ये आपण तेल टाकून घेऊ व त्यामध्ये कांद्याची पेस्ट टाकून चांगले हलवून घेऊ। कांदा परतत आला की त्यामध्ये आलं लसूण पेस्ट टाकून घ्यायची। आलं लसणाच्या पेस्टमुळे भाजीला छान चव येते। कांदा व आलं लसूण पेस्ट छान परतली आहे। त्यामध्ये आता आपण तूप टाकून घेऊ। तुपाऐवजी तुम्ही बटरही वापरू शकता, त्यामुळे भाजीला छान चव येते। आता हळद व लाल पावडर, पावभाजी मसाला टाकून घेऊ। टोमॅटो प्युरी टाकून चांगले परतून घेऊ। टोमॅटो प्युरीसाठी टोमॅटो चांगले लाल बुंद घ्यायचे, त्यामुळे भाजीला छान कलर येतो। कलरसाठी तुम्ही बीटाचाही वापर करू शकता किंवा काश्मीरी लाल मिरची पावडरही वापरू शकतात, त्यानेही भाजीला छान कलर येतो। मसाले आपले आता छान परतले आहेत। त्यावर आपण मॅश केलेल्या भाज्या टाकून घेऊया। थोडे पाणी टाकून घेऊ। पाणी टाकताना भाजी तुम्हाला ज्या प्रमाणात घट्ट किंवा पातळ पाहिजे असेल त्या प्रमाणात पाणी टाकून घ्यायचे। त्यानंतर चवीनुसार मीठ टाकून आपण भाजी आता मिक्स करून घेऊया। भाजीला आता छान कलर आलेला आहे। आता आपण गॅसची आच जरा कमी करून घेऊ, नाहीतर भाजी आपल्या अंगावर उडेल। तुम्ही पाहू शकता भाजीला बुडबुडे यायला लागले आहेत। भाजी परत हलवून घेऊ व 10 मिनिटांसाठी गॅसवर भाजी शिजत ठेवू। आता आपली पावभाजी सर्व करण्यासाठी तयार आहे। तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे नक्की सांगा। रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, व्हिडिओ शेअर करा आणि तुम्ही या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब नक्की करा। धन्यवाद।